कारण माझा प्रत्येक श्वास फक्त परमेश्वर मागत असेल तर याच्यापेक्षा चांगलं गिफ्ट देवाला काही आपण नाही देऊ शकत किंवा असं कुठलंही चांगलं गिफ्ट नाही आहे की आपण ते देवाला देऊ शकतो. आपला जर श्वासच आपण परमेश्वराला अर्पण केला तर आपलं संपूर्ण जीवनच बदलून जाते. याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काही करायची गरज पडत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की हे सगळे निर्णय घेताना बऱ्याच ही जी सगळी संकल्पना आता मी सांगितली की ऑलरेडी यांचं फळ होतं की आपल्याला याच्यासाठी जीवन करायचं की परमेश्वरासाठी जीवन करायचं. तर आपल्यासाठी म्हणजे तुम्ही आपल्या सगळ्यांचं काय आपली दोन म्हणणं असतात. एक तर एक आतलं मन बाहेरचं आतलं मन सांगते की नाही स्वामीजीकडे जावं की ना जीवनाला वळवून घ्या आणि बाहेरचं मन सांगते अरे नाही त्या सगळ्या गोष्टी करणं पण महत्त्वाचं आहे ना कारण त्या गोष्टी जर सोडल्या तर जीवन कसं जगणार. सो यावेळी आपण काय केलं पाहिजे प्रत्येकाने आपला इंटरनल व्हॉइस आपला जो आतला आवाज प्रत्येकाला आतला आवाज असतो. असं कोणीच नाही आहे जगामध्ये की आत्तापर्यंत जी जी मोठी माणसं घडली मोठी काय झाले डॉक्टर इंजिनियर जे वेगवेगळ्या पदार्थाची माणसं पोहोचतात प्रत्येकाला इंटरनल व्हॉइस असतो आतला आवाज असतो की तू हे कर हे केल्यानंतर तुझी करू शकते. तसं आपल्याला प्रत्येकाला सांगणारा एक आतला आवाज असतो. आणि नक्कीच जर आपल्या लाईफमध्ये असे प्रॉब्लेम्स आले किंवा असं कधीतरी वाटलं की नाही मला खरंच देवाला आपल्याला जीवन द्यायचं त्याने नक्की आपण आपला आतला आवाज जो आहे तो ऐकला पाहिजे. आपलं जीवन बदलण्याशिवाय राहणार नाही. कारण जे कोणी मोठे झाले त्यांनीच मोठे झालेले नाही त्यांनी आतला आवाज ऐकला. आपलं जीवन आपल्या स्वामीजींनी काही कमी कष्ट केले की हा आश्रम निर्माण म्हणजे आम्ही तरी जागेकडे नव्हतो पण जे कोणी ते जुने सुरुवातही आहेत मीनाताई आहेत भरपूर लोक आहेत अशी नावं घेण्यासाठी की जे त्यांच्यासोबत होते त्यांच्यासोबत त्यांनी जीवन पाहिलं कुठल्या गोष्टीतून त्यांना जावं लागलं. अगदी स्वामीजींनाही किती सगळ्या गोष्टींना फेस करावं लागलं. असं नाही की त्यांच्यासोबत संकट आले नाही अपमान झाले नाही. खूप गोष्टींना क्लिअर करून अगदी आपली जी शिष्यमंडळी आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या आणि त्यातून ते पुढे गेले. एक छोटंसं उदाहरण आठवलं सांगते. माताजींच्या आश्रमात एक त्यांच्या शिष्य होता आणि सतत त्या काही ना काही तक्रार करत राहायचं त्या व्यक्तीबद्दल. हा व्यक्ती काय करतो ते बाहेर निघाले किंवा काहीतरी टीका करतो माझा अपमान करतो मला इन्सल्ट फील करतो. तर याला तुम्ही आश्रमातून काढून टाका. सतत तुम्हाला पण काही ना काही बोलत असतो म्हणजे अगदी माताजी असं बोलतं मला ते पाहत नाही मला चांगलं नाही म्हणत तुम्ही याची काहीतरी सोय करा. काही माताजी फक्त एकच उत्तर देतात की ज्या डोळ्याने तू बघतो किंवा जो विचार तू करतो तो विचार मी करत नाही. जर तुझ्यासारखा विचार केला असता तर तो व्यक्ती आता आश्रमात माझा विचार वेगळा आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्याचं संपूर्ण जीवन त्याच्या संपूर्ण जीवनाचं कल्याण माझ्या डोळ्यासमोर आहे म्हणून म्हणजे आपले स्वामीजी होते. स्वामीजींसमोर अनेक संकट आले पण प्रत्येकाला ते वेगळ्या पद्धतीने विचार करत होते. त्याच्या कल्याणाचा विचार करत होते त्याच्या जीवनाचा विचार करत होते. आणि या सगळ्या प्रवासानंतर ज्यावेळी आपण जीवनाचं उद्दिष्ट ठरवलं हा सगळा प्रवास करत येतो सगळ्या प्रॉब्लेमला फेस करत येतो त्यानंतर आपलं सगळं जीवनच बदलून जातं. प्रत्येकाने हे करायलाच पाहिजे की आपला जर श्वास हे प्रत्यक्ष अर्पण करू शकलो की हा तुझा आहे हा तुझा आहे हा तुझा आहे असं जर आपण अर्पण करू शकलो तर नक्कीच आपलं जीवन जे आहे ते बदलल्याशिवाय राहणार नाही. पण एवढंच उपयोग नाही आपल्याला सेल्फ ॲनालिसिस करावं लागतं स्वतःचं ॲनालिसिस करावं लागतं. कारण आपण दिवसभरात अनेक घटनांना फेस करत असतो. कोणाशी कसं वागतो कोणाचं तरी अपमान करतो कोणाशी तरी चांगलं बोलतो भेदभाव करतो कोणाला तरी दुखवतो. तर या प्रत्येक गोष्टीचं ॲटलिस्ट झोपताना 5 मिनिट तरी आपण स्वतःला विचारलं पाहिजे मी असं काही केलं आहे का केलं तर मी काय केलं पाहिजे इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी सरळ जाऊन आत्म्याने होईल त्याची माफी मागा की माझं चुकलं मला माफ कर. भले तुमच्या आपल्या प्रत्येकामध्ये ॲटिट्यूड असतो इगो असतो काही सामाजिक मान्यता असतात काही गोष्टी फेस टू फेस आपल्याला नाही करायला लागणार. सो आपण काय करू शकतो आत्म्याने जाऊ शकतो त्याची माफी मागू शकतो त्याला माफ किंवा जर त्याने आपल्याला दुखवलेलं असेल तर त्याला माफ करू शकतो. याच्यामुळे काय होऊ शकतं तुमच्या आजूबाजूचं वातावरण चेंज होतं ते आतमध्ये चेंज होतं ऑटोमॅटिकली. जर तुमच्याशी खूप निगेटिव्ह वागत असेल आपोआप ते सकारात्मक वागायला लागतं. एवढं मोठं जीवन परिवर्तन हे फक्त या विचारांमुळे किंवा एका तुझ्या कृतीमुळे म्हणजे आपल्या स्वामीजींनी सांगितलेलंच आहे की विद्यानंदमणी असावे वर्धन देवी नारायण नित्य होते. पण हे आपल्याला प्रत्यक्षाने शक्य होत नाही. का शक्य होत नाही? कुठेतरी आपलं अपेक्षा कमी पडते कुठेतरी आपण काही गोष्टी रिजेक्ट करायला कमी पडतो आणि कुठेतरी आपलं
सरेंडर कमी पडतं. तर आपलं सरेंडर झालं तर हे प्रॉब्लेमही राहणार नाही आणि या अडचणी तुमच्यासमोर राहणार नाही. आणि शेवटी स्वतःचिंतनामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की असं सगळं जीवन जगल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? दिव्य जीवन. आणि दिव्य जीवनाचा अगदी एकच वाक्यामध्ये अर्थ सांगायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होणं, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परमेश्वराची उपस्थिती जाणवणं आणि तुमचं जीवन जे आहे परिवर्तित होणं. त्याला आपण दिव्य जीवन असं म्हणू शकतो. वेगळं जीवन तुम्हाला जगायची गरज पडत नाही. तो तुमचा पूर्ण योग सिद्ध होतो. थोडक्यात पुस्तकामध्ये आलं ते आपल्यासमोर मांडलं. शेवटी फक्त एक भजन किंवा कविता म्हणायचं की आपल्यासमोर सादर होते. ते स्वामीजी पण बऱ्याचदा करायचे. मी पण एकदा माहिती आता केली असेल. तर मला एक वैयक्तिक खूप आवडते आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वामीजींनाही खूप आवडायची. ते म्हणायचे म्हणजे त्यांच्या बऱ्याच प्रवचनांमध्ये आहे की ॲज अ सोल, ॲज अ आत्मा किंवा आपण स्वामीजींची भक्त आहोत तर स्वामीजींसमोर आपण काय मागितलं पाहिजे किंवा परमेश्वरासमोर काय मागितलं पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. पीताम्बरी कसी हो, छवि मन में यह बसी हो, फोटो पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री वृंदावन का स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो, विष्णु चरण का जल हो जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यह दर्शन दिखावे जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधा को साथ लाना जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. सुधी होते नाही तलकी, कुठल्याही सुविधा मरणाक्षरी नाही मिळाल्या तरी चालतील. तयारी हो गमन की, परमेश्वराकडे जायचे एवढाच भाव शेवटी मनामध्ये असायला हवा. लकडी हो ब्रज के फलकी, ब्रज म्हटलेलं आहे जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. एक भक्त की हे अर्जी, एवढीच देवाला रिक्वेस्ट आहे किंवा प्रार्थना आहे. खुद गर्ज की है गरजी, आगे तुम्हारी मर्जी. तुला वाटते तसे मी माझी फक्त रिक्वेस्ट तुला सांगू शकतो, प्रार्थना करू शकतो. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. ए नेक सी अरज है, मानो तो क्या हरज है, कुछ आपका फर्ज है. सगळं मान्य आहे की तुम्ही साधना केली पाहिजे, पुढे केलं पाहिजे, पण तुझी पण तर जबाबदारी आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. कुछ आपका फर्ज है जब प्राण तन से निकले. त्यामुळे तू जेव्हा आम्ही जाऊ त्यावेळी तू आलं पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. खूप चांगली कविता आहे कारण प्रत्येकाचा मृत्यू कुठे कसा काही सांगता येत नाही, तो कुठे कसा जाईल तेही सांगता येत नाही. आणि परमेश्वराला आपण नक्की तेवढीच प्रार्थना केली पाहिजे की जेव्हा मी जाऊ त्यावेळेस आमचं सोबत घ्या. कारण खूप जर बारकाईने विचार केला तर आपण हे सगळं कशासाठी करतो, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कशासाठी करत असतो की आपला ॲटलिस्ट मृत्यू चांगला झाला पाहिजे. कोणाचा कसा होतो, कोणाला पाणी मिळत नाही, कोणाला कुठून श्वास जातो, नक्की आपण काहीच सांगू शकत नाही. त्याची फक्त आपण एवढेच प्रार्थना करू शकतो स्वामींना की स्वामीजी तुम्ही आम्हाला सोबत राहा आणि आमचा शेवट चांगला करा. कारण आम्ही त्यासाठी आहोत, तुमच्या सेवेमध्ये आहोत. जे काही आहे तुमचे कार्य आमच्याकडून करून शेवटी एवढेच म्हणेन की एवढंच करा की आमच्याकडून तुमचं काम करून घ्या, जे काही परमेश्वरी कार्य आहे ते करून घ्या आणि आम्हाला आशीर्वाद, प्रेम आणि लोकांवरती प्रेम करण्याची एवढं बोलून मी